पुराणामध्ये इतक्या चांगल्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणूनच मला वाटतं महात्मा गांधी म्हणा, महात्मा ज्योतिराव फुले म्हणा, मोठमोठे जे लोक आहेत ते पुराणमध्ये खूप चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत हे ते मान्य करतात. कारणच तसं आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हुब्बुल वतनी हुब्बुल ईमान, मतलब वतन से प्यार आधा ईमान होता है. आणि असं असताना तुम्ही ज्या वतनमध्ये असाल, जिथे जन्म घ्या, त्याच्याशी ईमान राखलं पाहिजे हे लिहिलेलं आहे. हा त्याचा अर्थ होतो आणि ते मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मॅडम, आताची जी मराठी मुस्लिम साहित्य संमेलनाची स्थिती आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याबद्दल माझं मत तर मी असं म्हणेन की खूप चांगला उद्देश घेऊन ह्याची सुरुवात झाली. प्राध्यापक बेनूर म्हणा, नद्दाफ सर म्हणा, AK शेख सर म्हणा किंवा मिन्ने सर म्हणा, मोठी या लोकांनी ही चालू केली, सुरुवात केली. त्याचे एक 7-8 चांगले साहित्य संमेलन पण झाली. पण काय झालं, काय बिनसलं मला माहित नाही. आणि आज त्याची अवस्था व्हेंटिलेटरवर म्हणजे ऑक्सिजनवर असल्यासारखी त्याची अवस्था हे जाणवू लागलं. कारण त्याच्यामध्ये कुठेतरी एक दुरावा निर्माण झालेला आहे. काही लोक वेगळी झाली, काही लोक वेगळी झाली. आणि जेव्हा ताटातूट होते किंवा मध्ये फरक पडतो ना, तेव्हा ती संस्था पुढे चालत नाही. तशी अवस्था आज अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलनाची झालेली आहे. हे मी पाहते आहे. इथे या ठिकाणी मला असं वाटतं, मी याच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छिते की काहीही असो, मुस्लिम समाजासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल, साहित्यिकांना काही करायचं असेल, तुम्हा लोकांना जर काही करायचं असेल, तर सर्व हेवे दावे विसरून सर्वांनी एकत्र आलो पाहिजे. कारण आपण विचारवंत आहोत. साहित्याने आपण लोकांना विचार देणार आहोत. जर आपण विचारवंतच लोक असे वागू लागलो तर कसं होईल? आणि याच उद्देशाने मग जावेद पाशा सरांनी राज्यस्तरीय मुस्लिम साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं होतं आणि ते 4 रीतीने पारही पाडलं. उगाच तुम्ही जाऊ नका, तुम्ही भाग घेऊ नका असे फतवे काढणं किंवा बहिष्कार टाकणं याने कोणीच पुढे जाणार नाही. त्याऐवजी जे करतात त्यांना तुम्ही साथ द्या ना. मुस्लिम साहित्य संमेलन कोण घेतं, साहित्य संमेलन कोण घेतं याच्याशी मला देणं घेणं नाही. जे साहित्यासाठी काही करेल त्यांच्या पाठीशी मी उभी राहीन. फुल नाही फुलाची पाकळी माझी त्यासाठी असेल, एवढं मात्र करा.